तर ही असं आमच्या कोकणातली पारंपरिक होळी. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर आज होती होळी आणि आम्ही सगळेजण चाललो होळीचं झाड तोडूसाठी जंगलात 2 तास फिरल्यानंतर फायनली आमका एक होळीचं झाड पसंतीला. आता बरेच जण म्हणतील की तुम्ही होळीसाठी एक जिवंत झाड तोडून निसर्गाची हानी करताच, पण त्यांच्यासाठी मी याकच सांगान की ही आमची परंपरागत चालत आलेली होळी असा आणि त्याच्यासाठी आम्ही एक झाड तरी तोडलो तरी पावसाळ्यात शेकडो झाडं लावत असतो. पुढे आम्ही होळी तोडलो आणि रस्त्यावर घेऊन इलो आणि मग ती होळी वाडीतल्या सगळ्या पोरांनी खांद्यावरती मारलो आणि वाडीतून नाचत नाचत येऊन होळीच्या जागेवर आणून ठेवलं. संध्याकाळी होळी उभी करूसाठी सगळेजण परत एकदा होळीच्या जागेवरती येऊन जमा झालो. होळीच्या चारव बाजूनी आम्ही आंबोली बांधतो, म्हणजेच आंब्याचे टाळ, आणि हे सगळे आंब्याचे टाळ पोरांनी व्यवस्थित बांधून घेतल्यानी सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही होळी उभी करू घेतलो आणि होळी उभी करूसाठी बऱ्याच माणसांची गरज असता. सगळ्यांच्या एकजुटीन शेवटी आम्ही होळी उभी केलंच. होळी उभी झाल्यानंतर तिका व्यवस्थित बाजून ठेचून घेतलं. कोकणात होळी साजरी करूचो उत्साह काही वेगळंच असता आणि आमची होळी केवढी मोठी हा बघा. आमच्याकडे होळी भावतरी आग पेटवून शब्बई करीत नाचला जाता. त्याच्यानंतर होळीची दरवर्षी प्रमाणे रीतिरिवाजान पूजा करून घेतल्यानी नंतर होळीकडे सगळ्या वाडीच्या वतीन गाराणा केला गेला. पुढे सगळ्यांका प्रसाद वाटून आम्ही घरात येऊन निघालो. मित्रांनो, तुमका कोकणातली होळी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक, कमेंट आणि फॉलो करून जावा.